आपल्यासोबत आहे भाजपचे आमदार परिणय फुके. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया. जी आर निघालेला आहे आरक्षणाबद्दल, मराठा आरक्षणाबद्दल, तरी मात्र इथे उपोषण चालू आहे. कसं नाही, काल संध्याकाळी हा जी आर निघालेला आहे. या जी आरच्या संदर्भात अनेक कन्फ्युजन होते, ते आता दूर करण्यात आलेले आहे. त्या संदर्भात मी स्वतः तो जी आर अनेक वेळा वाचलेला आहे. अनेक वकिलांसोबत या संदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे. ओबीसी विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांसोबत या संदर्भातली चर्चा केली आहे. कालपासून सातत्याने डॉक्टर बबनराव तावडे सरांसोबत माझी फोनवर चर्चा सुरू आहे. आणि या जी आरमध्ये कुठेही ओबीसी समाजाला नुकसान होणार, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धोका होणार असं कुठेही या जी आरमध्ये नसल्यामुळे मला असं वाटतं आता हेच समजवण्याकरता मी इथे आलेलो आहे. मला असं वाटतं की आता हे आंदोलन स्थगित करतो. पण या समझौत्यामध्ये छगन भुजबळ देखील नाराज आहे. त्यांना देखील समजवलं जाणार. मला असं वाटतं काहीतरी जी आरच्या संदर्भात असणार किंवा भुजबळ साहेबांना मला असं वाटतं की काही त्यात कन्फ्युजन असणार. आणि मला असं वाटतं त्यांनी एकदा फडणवीस साहेबांसोबत यावेळेस या संदर्भात चर्चा केली तर त्यांचं कन्फ्युजन दूर होतं. ते कोर्टात याचिका देखील करणार आहे. मला असं वाटतं की माननीय फडणवीस साहेब भुजबळ साहेबांसोबत चर्चा करून त्यांची समजूत घालतील. नागपूरमधलं साखळी उपोषण कधीपर्यंत असणार आहे? नाही, आता तीच चर्चा करण्याकरता मी आलेलो आहे. ते तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी ठरवतील ते कधीपर्यंत, पण निश्चित त्यांना समजवण्याकरताच मी इथे आलेलो आहे. कारण की मनोज जरांगे तर मुंबई सोडून गेले आहेत, तरी ओबीसी इथेच आहे. निश्चितच ही उपोषण सोडतील, मला विश्वास आहे. हे सगळे आमच्या सरकारच्या आणि माझ्या विनंतीला मान देऊन हे उपोषण सोडतील. नक्कीच कुठेतरी आपण बघतो आहोत की ज्या पद्धतीने ओबीसीमध्ये जो काही नाराजीचा आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे, त्यामुळे भाजपचे आमदार परिणय फुके जे आहेत ते देखील इथे या ओबीसी चे जे पदाधिकारी आहेत त्यांची कुठेतरी समजूत काढण्याकरता आलेले आहेत. मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.